पुण्यात अजित पवारांना आणखी एक धक्का। आरपीआय खरात गटाचे प्रमुख राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वाटेवर सचिन खरात यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची घेतली भेट। अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता। दौंडचे माजी आमदार रमेश थोरात राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत। उपमुख्यमंत्री अजितदादांचे विश्वासू सहकारी असल्याची माहिती। नायरमधील लैंगिक छळ प्रकरणात कारवाई। नायर हॉस्पिटलच्या डीनची बदली तर आरोपी इरफान रमजान खान विरोधात पोलिसात गुन्हा दाखल। राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही। मुख्यमंत्री पदाबाबत पवार साहेबांनी आधीच भूमिका स्पष्ट केली आहे। खासदार सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य। चंद्रपूरची जागा महायुतीमध्ये कोणाकडे जाईल याबाबत स्पष्टता नाही। जागा वाटपानंतरच भाजप प्रवेशाबाबत निर्णय घेऊ। अपक्ष आमदार किशोर जोरगेवारांची पक्ष प्रवेशाबाबत प्रतिक्रिया। महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल। महाराष्ट्रात महायुतीचं सरकार तयार करेल असा विश्वास अमित शहांनी व्यक्त केला। अतिविश्वास ठेवू नका आणि गाफील राहू नका। आपले विरोधक एकत्रित आले आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेसाठी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिले। वोट जिहादवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी। लोकसभेला 14 मतदारसंघात वोट जिहाद फडणवीसांचा दावा। तर फडणवीसांचं वक्तव्य जनतेला शर्मिंदा करणारं। फडणवीसांच्या दाव्याला नाना पटोलेंचं जोरदार प्रत्युत्तर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।